गुड मॉर्निंग, वेलकम टू आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी। मी आरती बाके एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आलो। मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण इररेग्युलर वर्बचे पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल कसे होतात बघितले। ऑलरेडी आपण 6 फॉर्म्स ऑफ वर्ब बघितलेले आहेत, ज्याचे 6 वर्बचे फॉर्म्स कसे होतात। त्याच्यात परत आपण रेग्युलर आणि इररेग्युलर वर्ब्स काय ते थोडंसं बघितलं होतं। तर डिटेलमध्ये आपण रेग्युलर वर्बचे 2 व्हिडिओ बघितले, ज्याच्यामध्ये सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म सेम असणारे काही क्रियापद आहेत आणि सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म आणि फर्स्ट फॉर्म हे तिन्ही सुद्धा सेम असलेले कोणते ते बघितले। आज आपण बघणार आहे रेग्युलर वर्ब्स, नियमित क्रियापदे, म्हणजे ऑलमोस्ट 80% वर जेवढे काही क्रियापद आहेत त्या क्रियापदाचं दुसरं आणि तिसरं रूपला जेव्हा आपण ईडी प्रत्यय लावू तेव्हा त्याचे काय होतात, पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल्स होतात। त्याच्यामध्ये काही तुम्हाला बाय हार्ट करायची वगैरे गरज नाही। जसं की आपण इररेग्युलर वर्ब मध्ये बघितलं होतं की कट 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 तिन्ही क्रियापद सेमच आहेत, फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म। पण ते जेव्हा आपण दुसरं बघितलं इररेग्युलर मध्ये ब्रिंग, ब्रॉट, ब्रॉट, याच्यामध्ये ब्रॉट आणि ब्रॉट आपण काय केलेलं आहे, वेगळं घेतलेलं आहे, बरोबर। आताचे जे क्रियापद आपण घेणार आहे त्या क्रियापदांना फक्त ईडी प्रत्यय लावला की त्याचा पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल काय होणार आहे, सेम होणार आहे। आणि हे 80% पेक्षा जास्त क्रियापदांना लागणार आहेत। त्यामुळे जर तुम्हाला वर्ब्स परफेक्ट करायचे असेल तर तुम्हाला रेग्युलर वर्ब कडे न बघता फक्त इररेग्युलर वर्ब्सला काय करायचं, फोकस करायचं, कारण त्याच्यामध्ये डिफरन्स आहे। अदरवाइज बाकीचे क्रियापदांना ईडी प्रत्यय लावले की आपल्याला V2 V3 मिळून जाणार आहे। एकदम थोडेसेच एक्झाम्पल्स दिले पण खूप सारे, ॲज यू नो आपण तुम्हाला 4000 क्रियापद प्रोव्हाइड करतो आपल्या ऍप मध्ये, जे नोट्स आहेत त्याच्यामध्ये। ते 4000 क्रियापद मी इथे लिहू शकत नाही, थोडेफार लिहिलेले आहेत तुम्हाला, त्याचं फक्त एक्झाम्पल म्हणून। आपल्या ऍप तुम्ही जेव्हा ओपन कराल, स्टडी मध्ये जेव्हा तुम्ही जाल तर वर्ब म्हणून एक फोल्डर भेटेल, त्या वर्बच्या फोल्डरवर जेव्हा क्लिक करा तुम्हाला 4000 क्रियापदे मिळणार आहेत, ज्याच्यामध्ये फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म विथ मीनिंग तुम्हाला मिळणार आहे। ते तुम्ही रीड करू शकता आणि वापरत असताना कोणकोणते यूज केले जातात त्याची तुम्ही लिस्ट करू शकता। आता थोडेफारच एक्झाम्पल्स मी इथे दिलेले आहेत ज्याचा उपयोग आपण दररोज करू शकतो। एवढेच होतात असं नाही, पण माझा फळा एवढाच आहे त्यामुळे। सो टू प्ले म्हणजे खेळणे, तर ईडी प्रत्यय लावले, प्लेड, प्लेड। टू क्लाइंब, क्लाइंब, क्लाइंब। काही ठिकाणी ढचा उच्चार होतो, काही ठिकाणी ढचा उच्चार होतो, काही ठिकाणी ईडीचा उच्चार होतो। ऑलरेडी आपण पास्ट फॉर्मचे कसे उच्चार होतात त्याचा व्हिडिओ बघितला आहे, तुम्ही ते पण चेक करू शकता। आस्क, आस्क्ड, आस्क्ड। टू कलेक्ट, कलेक्टेड, कलेक्टेड, कलेक्टेड पण म्हटलं जातं। ओपन, ओपन, ओपन। क्लोज, क्लोज्ड, क्लोज। तुम्ही जर बघत असाल जो क्रियापद आहे तो जसाच्या तसाच लिहिलेला आहे आणि फक्त पुढे आपण ईडी प्रत्यय लागलेला आहे, ज्याच्यामुळे V2 आणि V3 तयार झालेले आहेत। क्लोज, क्लोज्ड, क्लोज्ड। पुश, पुश्ड, पुश्ड। डेकोरेट, डेकोरेटेड, डेकोरेटेड। टू हा सगळीकडे लावायचा आहे कारण तो इन्फिनिटिव्ह आहे आणि मेन वर्बमध्ये आपण वापरतो। टू फॉलो, फॉलोड, फॉलोड। टू काउंट, काउंटेड, काउंटेड। इथं आपण इट हा उच्चार घेतलेला आहे। टू जम्प, जम्प, जम्प। टू स्टडी, स्टडीड, स्टडीड। टू सिलेक्ट, सिलेक्टेड, सिलेक्टेड। टू फ्राय, फ्राइड, फ्राइड। टू स्टार्ट, स्टार्टेड, स्टार्टेड। टू पुल, पुल्ड, पुल्ड। टू लव, लव्ड, लव्ड। टू कॉल, कॉल्ड, कॉल्ड। टू फिनिश, फिनिश्ड, फिनिश्ड। टू चेक, चेक्ड, चेक्ड। आणि टू जॉइन, जॉइंड, जॉइंड। आता प्रत्येकाचे अर्थ आपल्याला माहित आहे। प्ले म्हणजे खेळणे, जंप म्हणजे उडी मारणे, आस्क म्हणजे विचारणे, कलेक्ट म्हणजे गोळा करणे, ओपन म्हणजे उघडणे, क्लोज म्हणजे बंद करणे, पुश म्हणजे ढकलणे, डेकोरेट म्हणजे सजवणे, फॉलो म्हणजे एखाद्या व्यक्तीला फॉलो करणे किंवा तो जसा करतो तसं करणे, टू काउंट म्हणजे मोजणे, जंप म्हणजे उडी मारणे, स्टडी म्हणजे अभ्यास करणे, सिलेक्ट म्हणजे निवडणे, फ्राय म्हणजे तळणे, स्टार्ट म्हणजे सुरू करणे, पुल म्हणजे ढकलणे, लव म्हणजे प्रेम करणे, कॉल म्हणजे कॉल करणे किंवा बोलावणे, फिनिश म्हणजे संपवणे, चेक म्हणजे चेक करणे किंवा तपासणे आणि टू जॉईन म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये जॉईन होणे किंवा सहभागी होणे। होणे, करणे या अर्थाने आपण V1 घेतलेला आहे। ते जेव्हा V2 आणि V3 होणार तेव्हा कसं होणार आहे, टू प्ले, खेळणे, प्ले, खेळला, प्ले, खेळला। क्लाइंब, चढणे, क्लाइंब, चढला, क्लाइंब, चढला। ऑलरेडी 6 फॉर्म्स ऑफ वर्ब मध्ये तुम्हाला लिहून दिलेला आहे, व्यवस्थित बघा ते। टू आस्क, विचारणे, आस्क्ड, विचारला, आस्क
आस्क्ड विचारलं, म्हणजे सगळीकडे काय येणार आहे, इथं येणार आहे करणे अर्थाने, इथं येणार आहे केला, अगेन केला. जसे की गोळा केला, उघडला, बंद केला, ढकलला, सजवला, मोजला, सुरू केला, टळला, अभ्यास केला, संपवला, फोन केला, प्रेम केला आणि सहभागी झाला. म्हणजे प्रत्येक ठिकाणी लच वजन येणार आहे. केला, गेला, बसला, उठला, सांगितला या अर्थ. V2 आणि V3 दोन्हीचेही स्पेलिंग सुद्धा सेम येणार आहे आणि अर्थ सुद्धा मराठीमध्ये सेम येणार आहे. दीज आर द रेग्युलर वर्ब्स. रेग्युलर वर्ब्सचे जेव्हा आपण पास्ट फॉर्म करणार आहे तेव्हा V2 आणि V3 ला फक्त ईडी प्रत्यय लागतो आणि मराठीमध्ये पण मीनिंग सेमच होणार आहे. स्पेलिंग सुद्धा सेम होणार आहे आणि मीनिंग सुद्धा सेम होणार आहे. तुमच्याकडे जेवढे काही क्रियापद आहेत ते काय करायचे, तुम्हाला रेग्युलर मध्ये बसतात का इरेग्युलर मध्ये बसतात ते बघायचं आहे. जर तुम्हाला ते कळत नसेल तर तो शब्द जो आहे ना त्याला ईडी प्रत्यय लावायचा आणि म्हणायचा. म्हणाल्यानंतर तो आपल्याला व्यवस्थित उच्चार वाटतो का स्वतः चेक करायचं. कधी हा ऐकलाय का शब्द, जसं की ब्रिंग, ब्रिंगड, ब्रिंगड हा शब्द ऐकलाय का, नाही, म्हणजे तो रेग्युलर मध्ये येत नाही. सिट, सिटड, सिटड हा शब्द पण ऐकलेला नाही त्यामुळे तो रेग्युलर मध्ये येणार नाही. प्ले, प्लेड, हा प्लेड ऐकलेला आहे, सो दॅट इज अ रेग्युलर वर्ब. कारण आपण रीडिंग करत असताना, रायटिंग करत असताना, काही ऐकत असताना आपल्या कानावरनं भरपूर सारे क्रियापद गेलेले असतात पण फक्त आपण त्याच्याकडे लक्ष दिले नाही. आता तुम्ही स्वतःच एक 10-12 क्रियापद यूज करायचे, त्यांना ईडी प्रत्यय लावायचा, म्हणून बघायचा आहे. म्हणल्यानंतर तो साऊंड जर बरोबर वाटत असेल आपल्याला आणि ऐकल्यासारखं वाटत असेल तर तो रेग्युलर मध्ये गेला म्हणायचा, नसेल तर तो इरेग्युलर मध्ये गेला म्हणायचा. आणि परत क्रॉस चेक करण्यासाठी आपल्याकडे जे नोट्स आहेत, तुम्हाला जे दिलेले वर्ब फॉर्म्स आहेत, तुम्हाला जे दिलेले व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये तुम्ही क्रॉस चेक करू शकता. नसेल तर तुम्ही गुगलला जाऊ शकता किंवा तुम्ही युट्यूबला माझे व्हिडिओ जसे बघत आहात तसं तुम्ही स्टडी मटेरियल कोणाचं जर असेल, तुमच्या कॉलेजचे असतात, स्कूलचे असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला नोट्स दिलेले असतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही चेक करू शकता. अदरवाईज सगळ्यात भारी ऑप्शन जर पाहिजे असेल तर हासुरे गटवा डिक्शनरी आहे ज्याच्यामध्ये भरपूर सारे क्रियापद आहेत, तुम्ही त्याच्यामध्ये चेक करू शकता. पण चेक करायच्या अगोदर तुम्ही स्वतः लिस्ट करा. तुम्हाला खरंच रेग्युलर वर्ब, इरेग्युलर वर्बचे V2, V3 येऊ शकतात का हे चेक करा. जिथं जिथं चुकलेलं आहे ते तुम्हाला लक्षात येईल, अरे हा हे मी चुकून लिहिलेलं आहे, मग नेक्स्ट टाइम तुमच्याकडे ते चुका होणार नाही. स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट आणण्यासाठी, डेव्हलपमेंट आणण्यासाठी अशा प्रकारे करावं लागतं. अदरवाईज चला काढलं गुगल, चला काढले नोट्स आणि बघितलं वाचलं नाही. तुम्ही स्वतः तुमच्या डोक्याला जरा ताण द्या की माझ्याकडे किती शब्द आहेत, मी त्या शब्दांचा वापर करू शकतो का, त्यांचं V2, V3 करू शकतो का, मी सेंटेन्स बिल्ड करू शकतो का, राईट युअर ओन. मग चेक करा. चेक केल्यानंतर कळेल अरे मला तर येतं की, अरे नाही मला थोडासा अभ्यास करावा. ह्या दोन व्यतिरिक्त तर दुसरं काही तिसरं ऑप्शन येणार नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःवर थोडंसं वर्क करा, मगच आउटपुट येणार आहे. हे रेग्युलर वर्ब्स भरपूर सारे आहेत, त्याची प्रॅक्टिस करा. ऑलरेडी 2 इरेग्युलर वर्बचे बघितलेला आहे, हा एक रेग्युलर वर्बचा. तिन्ही व्हिडिओ एकानंतर एक बघा, स्वतःची लिस्ट करा. मी सांगितल्याप्रमाणे स्वतःच त्यांचा ईडी प्रत्यय लावून बघा, येत आहे का नाही येते चेक करा आणि स्वतःची वोकॅब्युलरी स्वतः डेव्हलप करा. सो दिस इज फॉर टुडे. थँक्यू.